4 काळी मिरी टॉयलेटमध्ये टाका आणि शत्रूपासून स्वतः संरक्षण करा। आपल्या जीवनात कधी ना कधी आपल्याला शत्रू, दुश्मन किंवा प्रतिस्पर्ध्यांपासून त्रास होतोच। काही शत्रू समोरून आपल्याला तोंड देतात, तर काही गुप्तपणे आपले जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात। अशा गुप्त शत्रूंनी आपल्या जीवनात अडचणी निर्माण केल्यावर आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि प्रभावी उपाय आणला आहे, ज्यामुळे तुम्ही आपल्या शत्रूला पराभूत करून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करू शकता। हा उपाय साधा आहे, पण त्याचे प्रभाव अत्यंत ताकदवान आहेत। चला जाणून घेऊया हे शक्तिशाली उपाय कसा काम करतो। नमस्कार मित्रांनो, शत्रू तुम्हाला सर्व बाजूंनी त्रास देत असतील। तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात शत्रूंनी इतकी उथलपुथल माजवली आहे की तुमचे जीवन पूर्णपणे खराब करत आहे, बर्बाद करत आहे। तर काळी मिरीचे 4 दाणे तुमच्या शत्रू आणि दुश्मनाची कमर तोडतील। शत्रूची सर्व अकड निघून जाईल। शत्रुत्व करणे विसरतील असे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणले आहेत। पहा, आजच्या काळात खूप लोक गुप्त शत्रूंनी त्रासलेले आहेत। अशा शत्रूंनी त्रास देणाऱ्या लोकांना जे पाठीमागे हल्ला करतात। आता पहा, गुप्त शत्रू काय करतात। ते पाठीमागे तांत्रिक क्रिया करवतात, जादूटोना, ब्लॅक मॅजिक अशा गोष्टी करतात जे गुप्त शत्रू करतात आणि व्यक्तीला समजत नाही की गुप्त शत्रू ही विचार करून अशा गोष्टी करतात की व्यक्ती पूर्णपणे बर्बाद होईल। ना त्याच्याकडे पैसा असेल, ना त्याचा व्यापार राहील आणि घरात त्याच्या वादविवाद, क्लेश वाढतील। आता पहा, ज्या घरात वादविवाद आणि क्लेश जास्त असतात तिथे नेहमीच पैशाची कमी दिसून येते। कारण अशा घरात आधी तर पैसा येत नाही, तो आला तरी पैसा थांबत नाही। दुसरी गोष्ट, ज्यावर ब्लॅक मॅजिक, जादूटोना अशा गोष्टी करवण्यात येतात, त्यांचे काम खूप पटकन बिघडतात। त्यांचा कोणताही काम पूर्ण होऊ शकत नाही आणि अनेक वेळा त्यांचे पूर्ण केलेले काम देखील बिघडते। आता पहा, शत्रू तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास देत असतील, म्हणजे गुप्त शत्रू त्रास देत असतील किंवा एखादा व्यक्ती तुमच्या जीवनात आला आहे जो समोरून तुमच्याशी शत्रुत्व करत आहे, तुम्हाला त्रास देत आहे, तुम्हाला भीती दाखवत आहे, धमकी देत आहे किंवा तुम्हाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। पैशाच्या दमावर, ताकदीच्या दमावर तुम्हाला एखादा व्यक्ती दाबत असेल तर समजून घ्या की 4 काळी मिरीच्या उपायाने शत्रू पूर्णपणे परास्त होईल। जेव्हा तुम्ही 4 काळी मिरी टॉयलेटमध्ये टाकून एक छोटा उपाय कराल। पहा, आजच्या व्हिडिओचा उपाय तुम्ही घरीच करू शकता। तुम्हाला कुठेही जायला लागणार नाही। दुसरी गोष्ट, हा उपाय तुम्ही काळी मिरीनेच करावा, त्यामुळे तुमच्यावर खर्च येणार नाही आणि तुम्हाला काळी मिरी आपल्या स्वयंपाकघरातच मिळेल। तुमच्या किचनमध्ये तुम्हाला काळी मिरी मिळेल। जर नाही असेल तर साधारणतः काळी मिरी सहज मिळते। पहा, काळी मिरीचे हे उपाय तुम्ही रात्री करावे, कारण जेव्हा तुम्ही हा उपाय रात्री करता तेव्हा हा उपाय त्वरित यशस्वी होतो, त्वरित सिद्ध होतो। दुसरी गोष्ट, हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो। आता तो कोणत्या दिवशी करावा? पहा, शनिवारचा दिवस हा या उपायासाठी सर्वात उत्तम आहे। रविवारचा दिवस देखील उत्तम आहे या उपायासाठी आणि मंगळवारच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। हे 3 दिवस आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर चला उपाय करायला कुठे जावे हे पाहू। तर पहा, घरातल्या कुठल्या एकाच जागी तुम्ही हा उपाय करू शकता, म्हणजे घरात अशी जागा निवडा जिथे तुम्हाला या उपाय करताना कोणीच तुम्हाला रोखू नये। ठीक आहे ना? आता पहा, उपाय करायला सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम 4 काळी मिरीचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत। तर पहा, जे काळी मिरीचे दाणे तुम्ही घेत आहात म्हणजे ब्लॅक पेपरचे दाणे,
ते अगदी तुटलेले असू नयेत. एकही काळी मिरीचे दाणे तुटलेले घेतलेत तर उपाय काम करणार नाही. तर पहा, 4 काळी मिरीचे दाणे घेऊन तुम्हाला बसायचं आहे. तुम्ही जमिनीवर बसूनही हा उपाय करू शकता. जर तुम्ही जमिनीवर बसू शकत नसाल तर पलंगावर, खुर्चीवर कुठेही बसून हा उपाय करू शकता. 4ही काळी मिरीचे दाणे तुम्हाला उलट्या हातात घेऊन ठेवायचे आहेत. 1 काली मिरीचे दाणे उचलून एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र असा आहे, ओम श्री भैरवाय नमः. नंतर दुसरा काळी मिरीचा दाणा उचलून त्यावरही त्याच मंत्राचा उच्चारण करायचा आहे, ओम श्री भैरवाय नमः. प्रत्येक काळी मिरीच्या दाण्यावर तुम्हाला ओम श्री भैरवाय नमः हे मंत्र बोलायचे आहेत आणि काली मिरीचे दाणे दुसऱ्याकडे ठेवायचे आहेत. ते तुम्ही एका कटोरीमध्ये ठेवू शकता किंवा कागदावर ठेवू शकता किंवा थोडक्यात जमिनीत ठेवू शकता. काळी मिरीचे 4 दाणे तुम्ही हाताने खाली ठेवताना मंत्र पूर्णपणे ध्यानपूर्वक बोलायचे आहेत. तो मंत्र स्क्रीनवर दिसत आहे. इथे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा कोणत्याही पद्धतीने तो मंत्र सुरक्षित ठेवू शकता. हा मंत्र लक्षपूर्वक करा. तो खूप साधा आहे, ओम श्री भैरवाय नमः. कारण हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? त्या 4 काळी मिरीचे दाणे तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर ठेवायचे आहेत आणि कडक मुठ्ठी बंद करून त्यात सर्व दाणे धरून ठेवायचे आहेत. जितक्या शक्य होईल तितक्या कडक मुठ्ठी बंद करायची आहे. मुठ्ठी बंद केल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे, शत्रुनाश शत्रुनाश. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत नसेल तर तुम्ही फक्त शत्रुनाश असं बोलू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्या शत्रूचे नाव राजवीर असेल तर तुम्ही हे बोलायचं आहे, राजवीर नाश राजवीर नाश. अशा प्रकारे तुम्ही बोलायचं आहे. आता तुम्हाला हे विचार करण्याचं आहे की जो शत्रू आहे त्याची शक्ती संपत आहे आणि तुमचे शत्रू आणि दुश्मन समाप्त होत आहेत, परास्त होऊन आहेत. त्यांचं सर्व काम तुमच्यावरून हटत आहे. तुमच्या व्यापारावरून, तुमच्या पैशावरून ते दूर होत आहेत. खूप वेळा गुप्त शत्रू अनेक क्रिया करतात ज्यामुळे व्यक्तीची बर्बादी सुरू होते. तर पहा, हे सर्व केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ते काळी मिरीचे दाणे तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ते सर्व वॉशरूममध्ये नेऊन टाकायचे आहेत. वॉशरूममध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक काळी मिरीचा दाणा एक करून टॉयलेटमध्ये टाकायचा आहे. 4ही दाणे एकाच वेळी टाकू नका, एक करून टाका. एक दाणा टाकल्यावर तुम्हाला हन हन स्वाहा असं बोलायचं आहे. नंतर दुसरा काळी मिरीचा दाणा उचलून टाका आणि त्यावरही हन हन स्वाहा बोलायचं आहे. प्रत्येक काळी मिरीच्या दाण्यावर तुम्हाला हन हन स्वाहा बोलायचं आहे. आता पहा, यानंतर तुम्हाला फ्लश सुरू करावा लागेल आणि सर्व काळी मिरीचे दाणे फ्लश होऊन जातील. पहा, तुमच्या शत्रूने तुमच्यावर काहीतरी केले असले किंवा करावं असा विचार केला असला तरी, एखादी तांत्रिक क्रिया, ब्लॅक मॅजिक, जादू टोना घातले असले तर समजून घ्या की त्या सर्व गोष्टी काळी मिरीच्या दाण्यांमध्ये समाहित झाल्या आहेत. आता जेव्हा तुम्ही त्या काळी मिरीच्या दाण्यांना फिश कराल तेव्हा समजून घ्या की शत्रूने जे काही तुमच्यासाठी वाईट केले होते ते सर्व काही काळी मिरीच्या दाण्यांसोबत नष्ट होईल. आणि तुमचा शत्रू जर भविष्यकाळात तुमच्यावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो किंवा करवतो तर तुम्ही हा उपाय परत करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात खूप कष्ट येत आहेत, समस्या सुटत नाहीत, अपघात घरात होऊ लागले आहेत, तर हा उपाय करा. पहा, तुम्हाला असे वाटेल की जीवनातील कष्ट आणि दुःख अचानक वाढले आहेत, अचानक धनहानी होईल, कर्जाची समस्या वाढेल. जेव्हा तुम्हाला असे वाटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्ही दर 2-3 महिन्यांनी किंवा महिन्यातून एकदा हा उपाय करू शकता.
जर तुमच्या जीवनात समस्या नसतील तर तुम्ही हा उपाय कधीही करू नका. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की शत्रू खूप त्रास देत आहेत, दुश्मन तुमच्या मागे लागले आहेत, जेव्हा तुम्हाला असं वाटेल तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचे चमत्कार रातोरात पाहू शकता. हा खूप उत्तम उपाय आहे कारण शत्रूची सर्व अकड हा उपाय नष्ट करतो. हा उपाय असा आहे की शत्रू तुम्हाला परत कधीच तोंडी घालण्याची हिम्मत करत नाही. तर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो. उपाय रात्रीच करा. तुम्ही सकाळी देखील करू शकता, पण रात्री केले की उपाय त्वरित काम करतो. किती वेळा करायचा? 2-3 वेळा केल्यावरच शत्रू तुमच्या जीवनातून पूर्णपणे दूर होईल. तर पहा, हे स्त्रिया, पुरुष, कोणताही व्यक्ती करू शकतो. मित्रांनो, आजसाठी एवढेच. मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय राम कृष्ण हरी.